11 सप्टेंबरची बातमी वाचत होतो मी की पुरंदरमध्ये नव्याने आय टी पार्कची घोषणा करण्यात आली, ज्याच्यासाठी 1,500 एकरचं लँड पार्सल जे आहे ते कलेक्ट केलं जाणार आहे आणि ज्यामुळे हिंजवडी आय टी पार्कचा ताण जो आहे तो कमी होणार आहे. ह्याचा अर्थ काय, तर पुण्याची जी पूर्व आणि दक्षिण बाजू आहे तिथे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे. तसं पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्टची जी बातमी आहे ती खूप जुनीच आहे, पण त्याचा जे कामाला जो वेग आहे तो आत्ता आलेला आहे. त्याच्यानंतर रिंग रोडचं जी बातमी आहे ती आली होती आणि रिंग रोडचं जे काम आहे ते सुद्धा उरुळी कांचनपासून सुरू झाले आणि आता ही पुरंदर आय टी पार्कची घोषणा आहे ती नुकतीच 11 सप्टेंबरला करण्यात आली, म्हणजे मागच्या महिन्यात करण्यात आली आहे. सो ह्या भागातलं जे फ्युचर आहे ते खूप चांगलं आहे आणि अजूनसुद्धा जर तुम्ही ह्या भागात इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर मला वाटतं ही ह्या भागात इन्व्हेस्टमेंट करण्याची शेवटचीच संधी असू शकते, कारण की अजून पण ह्या भागातले जे रेट आहेत ते सर्वसामान्यांच्या बऱ्यापैकी आवक येते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय बुकमा वास्तूचं जमीन जुमला हे आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल. आणि आज मी उरुळी कांचनजवळ उभा आहे आणि आज मी ज्या लोकेशनला उभा आहे तिथून तुम्ही पुढच्या 15-20 मिनटात सासवडच्या दिशेला जाऊ शकता आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी, निसर्गरम्य ठिकाणी आज मी तुमच्यासाठी फार्म हाऊस प्रोजेक्ट घेऊन आलो आहे, जिथली डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झालेली आहे आणि रेटसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह आहे. सो तुम्ही जर ह्या भागात फार्म हाऊस प्लॉट घेण्यासाठी जर इच्छुक असाल तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून हा सुंदर प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल. सो मंडळी, अशी कुठली कारणं आहेत की तुम्ही इथे फार्म हाऊस प्लॉट घ्यायला पाहिजे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. सर्वात महत्त्वाचं असतं प्रोजेक्टचं लोकेशन. हा जो प्रोजेक्ट आहे तो उरुळी कांचनजवळ डाळिंब नावाच्या गावामध्ये लोकेटेड आहे आणि या प्रोजेक्टवर येण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी ना ती खूप चांगली आहे. तुम्ही उरुळी कांचनच्या दिशेला येत असाल पुण्याकडून तर तुम्हाला पुणे सोलापूर हायवेचा ॲक्सेस आहे. त्या व्यतिरिक्त जी रेल्वे आहे त्याचा ॲक्सेस आहे. आता उरुळी कांचन रेल्वे स्टेशन आहे, पण भविष्यात उरुळी कांचन जंक्शन होणार आहे. सो ती एक कनेक्टिव्हिटी चांगली आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक माहिती निश्चित मी तुम्हाला इथे देईल. जी हिंजवडीकडून शिवाजीनगरपर्यंत जी मेट्रो आता ऑलमोस्ट बनून तयारी कधी पण सुरू होईल, तशीच ती मेट्रो लोणी काळभोरपर्यंत एक्सटेंड होणार आहे आणि भविष्यात ती उरुळी कांचनपर्यंत येणार आहे. म्हणजे जर तुम्ही इथं प्लॉट घेतला तर भविष्यात तुम्हाला मेट्रोची कनेक्टिव्हिटीसुद्धा इथे निश्चित मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त रिंग रोडचं जे पहिल्या टप्प्यातलं काम सुरू झालं ते सुद्धा उरुळी कांचनपासूनच सुरू झालेलं आहे आणि काम चालू पण आहे. तुम्ही जर या प्रोजेक्टला व्हिजिट करायला आला तर ते सुद्धा काम तुम्ही निश्चित बघू शकणार आहात. आता ह्या रिंग रोडमुळे तुम्ही पुण्यात कुठेही स्पीडनी कनेक्ट करू शकणार आहात. त्या व्यतिरिक्त समोर जो डोंगर दिसतो तुम्हाला पलीकडे साईडला, ही पुरंदरची हद्द आहे. तर इथं या डाळिंबकडून शेंदवणे मार्गे तुम्ही पटकन सासवडमध्ये पोहोचू शकता. आता तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाही की सासवडमध्ये पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट येते, आय टी पार्कची सुद्धा घोषणा झालेली आहे. हा रिंग रोडसुद्धा पुढच्या दिशेला जातो आणि तिथून तुम्ही बारामती हायवेला पण कनेक्ट करू शकता. तिथून तुम्ही साऊथच्या दिशेला जाऊ शकता. म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे ना ती ह्या प्रोजेक्टची खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळंच इथलं जे ॲप्रिशिएशन आहे ते भविष्यात खूप चांगलं होणार आहे. ह्याच गावामध्ये 2 प्रोजेक्ट आहेत. एन ए प्लॉटचा रेट 20 लाख रुपये पर गुंठा आहे. इकडं रेट जर तुम्ही बघितला तर त्याच्या 1/4 पण नाही आहे, जो मी तुम्हाला शेवटी रेट आणि पॅकेज कॉस्ट सांगतोच. एक अजून एक सेम झोनचा एक प्रोजेक्ट आहे, म्हणजे फार्म हाऊस प्रोजेक्ट आहे. 12-12.5 लाख रुपये रेट चालू आहे आणि इथं जो रेट मिळतो तो खूप अट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे कुणीही इथे फार्म हाऊस प्लॉट जो आहे तो घेऊ शकतो. जर उरुळी कांचन भागात जर तुम्ही गेलात तर 25 लाखापर्यंत रेट चालू आहे. म्हणजे साधारणतः इथे 11 गुंठ्याला जे बजेट लागेल ते उरुळी कांचनचं जवळपास एनी प्लॉटला 1.5-2 गुंठ्याच्या किंवा 2.5 गुंठ्याच्या प्लॉटला तुम्हाला ते बजेट लागेल. म्हणजे रेटसुद्धा व्यवस्थित इथं तुम्हाला मिळतो आहे. डेव्हलपमेंट जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे. ज्यांचा हा प्रोजेक्ट आहे ते फार्म हाऊस सेगमेंटमधले खूप मोठे ब्रँड आहेत. खूप साऱ्या प्रोजेक्टचं पोझिशन झालेलं आहे. साईड व्हिजिटला जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमचा प्रॉपर कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठ्या ब्रँडकडे तुम्ही फार्म हाऊस प्लॉट घेत आहे. आता ब्रँडकडंच फार्म हाऊस प्लॉट का घ्यायचा, डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेणं का टाळावं, तर शेतकऱ्याकडे भले तुम्हाला रेट कमी मिळतो पण लीगल एक विषय असतो फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये, तो खूप महत्त्वाचा असतो. जे ब्रँडेड डेव्हलपर आहेत तेच लीगल खूप चांगल्या पद्धतीने चेक करून घेतात. सो इथे तुम्हाला जो सर्च आहे 30 वर्षाचा जो सर्च आहे किंवा प्रॉपर्टीशी रिलेटेड इतर जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही कुठल्याही वकिलाला दाखवले तर तुम्हाला ही प्रॉपर्टी 100% क्लिअर टायटल अशी बघायला भेटेल. 11 गुंठ्याचं प्लॉटिंग केल्यामुळे सेपरेट सेल डीड 7/12 जो आहे तो तुमचा इथं होईल. ही पण गोष्ट फार्म हाऊसमध्ये खूप महत्त्वाची असते. डेव्हलपरकडून सगळी डेव्हलपमेंट ऑलरेडी इथे करण्यात आलेली आहे. काही ॲम्युनिटीजचं काम बाकी तेही लवकर सुरू होईल. सो ह्या सर्व कारणांमुळे तुम्ही हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघायला पाहिजे आणि या फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये इन्क्वायरी करून
जर तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडल्या तर प्लॉटसुद्धा घ्यायला पाहिजे. पण एकंदरीत जेव्हा पण आम्ही एखादा व्हिडिओ बनवायचा निर्णय घेतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी आम्ही चेक करत असतो आणि त्याच्यानंतरच त्या प्लॉटचा व्हिडिओ बनवत असतो. तर मला असं वाटतं की हा एक परफेक्ट फार्म हाऊस प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही पुणे सोलापूर हायवे किंवा पुण्याच्या पूर्व दक्षिण भागामध्ये जर गेटेड कम्युनिटीचा फार्म हाऊस प्रोजेक्ट शोधत असाल तर निश्चित तुम्ही याला साईट व्हिजिट केली पाहिजे. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट, फॅसिलिटी आणि ॲम्युनिटी समजून घेऊया. आता आपण ह्या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊया. टोटल 8 एकरचं हे लँड पार्सल आहे आणि 28 प्लॉटची ही गेटेड कम्युनिटी. आता फ्लॅटच्या स्कीममध्ये किंवा एन ए प्लॉटमध्ये गेटेड कम्युनिटी हा शब्द तुम्ही ऐकला असेल, पण फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये गेटेड कम्युनिटी हा शब्द ऐकायला भेटत नाही. कारण की फार्म हाऊस प्रोजेक्ट जे पण डेव्हलपर बनवतात ते तेवढे सिरियसली बनवत नाही. प्लॉट विकून नंतर मोकळे होतात, पण नंतरची जी मेंटेनन्स आणि प्लॉटला मेंटेन करण्याची जी कामं असतात ती काय डेव्हलपर करत नाही. पण हे जे डेव्हलपर आहे ज्यांचा हा प्रोजेक्ट आहे ते वेगळ्या पद्धतीने थोडंसं काम करतात. ह्याच्या आधी बऱ्याच प्रोजेक्टचे पोझिशन यांनी दिलेले आहेत. तर हे जे डेव्हलपर आहेत ते नंतर प्लॉटला जे मेंटेनन्स येतो किंवा जी सिक्युरिटी लागते त्याच्यावर पण खूप चांगलं काम करतात. तर 28 प्लॉटची गेटेड कम्युनिटी ज्याची पुढे जाऊन सोसायटी पण इथे होणार आहे. आता फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये जर मला विचाराल तर सगळ्यात इम्पॉर्टंट सिक्युरिटी असते. तर ह्या प्रोजेक्टमध्ये ना तुम्हाला सिक्युरिटी खूप चांगली मिळणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट जर सिक्युरिटीमध्ये काय असेल तर बघा हे असं वॉल कंपाऊंड. तर तुम्ही बघाल ना पूर्ण प्रोजेक्टला तुम्हाला असं प्रिकास्टचं वॉल कंपाऊंड बघायला भेटेल. असं भिंतीसारखं असतं, हे रेडीमेड असतं. तुम्हाला त्या साईडनी पण बघायला भेटेल, खाली पण बघायला भेटेल. तुम्ही सगळीकडे बघा तुम्हाला हे वॉल कंपाऊंड बघायला भेटेल, ज्याच्यामुळे कोणी अनोळखी व्यक्ती जो आहे तो या प्रोजेक्टमध्ये येणार नाही. भविष्यात लिटिगेशन सारख्या गोष्टी आहेत त्या होणार नाही. कारण हे फिक्स कंपाऊंड टाकलं तर जे शेजारी पाजारी प्लॉट आहेत ते सारखे जे प्रकार आहेत ते काय होत नाही. म्हणजे आपण जो बांध दाबणं वगैरे प्रकार म्हणतो ते होत नाही. कारण की पूर्ण प्रोजेक्टची जी डिमार्केशन आहे ती क्लिअर करून इथं देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथे 24/7 तुम्हाला लोकं भेटतील, सिक्युरिटी गार्ड आणि इथं जे काम करणारे लोक आहेत ती ह्याच प्रोजेक्टमध्ये असतात. त्या कोपऱ्यात तिथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जी घरं दिसतात आहे ना ती इथले केअरटेकर आहेत ह्या प्रोजेक्टचे, जे तिकडं त्या कोपऱ्यात राहतात आणि गेटवर पण असतात. त्याच्यानंतर पूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला CCTV कॅमेरेसुद्धा डेव्हलपरकडून इथे लावण्यात आले. म्हणजे 3 टायर सिक्युरिटी बेसिकली आपण म्हणतो, जी की फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये खूप इम्पॉर्टंट असते. तर ती इथे तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं इम्पॉर्टंट जर काय असेल तर हे रोड बघा. हे आता हे सिमेंटचे रोड जर बनवले ना त्याची लाईफ जी आहे ती खूप चांगली राहते. सो इथं तुम्हाला 20 फुटाचे सिमेंटचे रोड झालेले बघायला भेटतील. असं नाही की भविष्यात होणार आहे, ऑलरेडी करून ठेवण्यात आलेलं आहे. तिसरं महत्त्वाचं जर काय असेल तर पाणी असतं. आता हा जो पूर्ण भाग आहे म्हणजे उरुळी कांचनच्या अवतीभोवती तर आशिया खंडातल्या सगळ्यात जास्त नर्सरी तुम्हाला ह्या भागातच बघायला भेटतील. आता ते का आहेत या भागात, तर या भागामध्ये पाणी जे आहे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जे पाणी खडकवासल्यातून पुढं मुळामुठात जे नदीचं पाणी आहे जे पुढं उजनीच्या दिशेला जातं ते उरुळी कांचनकडून जातं. त्या व्यतिरिक्त जो कालवे आहेत जे खडकवासला धरणातून पुढं येतात ते सुद्धा ह्याच भागातून जातात. सो या भागामध्ये पाण्याचा बिलकुल प्रॉब्लेम नाही. इवन ह्याच प्रोजेक्टमध्ये भली मोठी अशी विहीरसुद्धा त्या गेटवर आहे. त्यामुळे तुम्हाला ही जी झाडं दिसतात इथे बघा खूप सारे झाडं आहेत. इवन असे नारळाची झाडं बघा किती प्रॉपर आलेत. असे खूप सारे झाडं तुम्हाला बघायला भेटतील. इवन इथं जो सॅम्पल प्लॉट बनवून ठेवण्यात आलेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा शेती करण्यात आलेली आहे. इथे जे कांदे बटाटे वगैरे हे सगळ्या मिरच्या हे तर लावण्यात आलेल्या आहेत पलीकडच्या साईडला. हे का करण्यात आले, कारण पाणी जे आहे ते व्यवस्थित इथे आहे, मुबलक प्रमाणात पाणी इथं उपलब्ध आहे आणि त्याचं नियोजन पण करण्यात आलेलं आहे. तिथं जर तुम्ही बघाल ना समोर तर प्रॉपर पाईपलाईन करून त्याला जे टॅप असतात ते लावण्यात आलेले. तर तुम्हाला प्रत्येक प्लॉटला पाणीसुद्धा इथं मिळेल. त्यानंतर स्ट्रीट लाईट ह्या प्रोजेक्टमध्ये असणार आहे आणि तिथून जर तुम्ही भविष्यात इथं फार्म हाऊस बनवताय तर तिथून तुम्ही MSCBचं जे कनेक्शन ते घेऊ शकणार आहात. आता दुसरे जे डेव्हलपर आहेत ते तार कंपाऊंड देतात सिमेंटच्या पोल लावून. आता हे बघा हे ब्रँड असायचा हाच फायदा असतो. जर तुम्ही ब्रँडकडे प्लॉट घेतला म्हणजे एखादा ब्रँडेड बिल्डरकडे तर तो प्रॉपर तुम्हाला देतात. बघा इथे असं चेनिंग प्रॉपर करण्यात आलेलं चारही साईडने बघा तुम्हाला असं चेनिंग बघायला भेटेल बघा. ते असं चेनिंग तुम्हाला प्रत्येक प्लॉटला देण्यात येणार आहे आणि ह्याचं प्रॉपर बनवल्यामुळे जी लाईफ खूप चांगली असते. सो तुम्हाला भविष्यात जे वॉल कंपाऊंड आहे ती पण करायची गरज इथे पडणार नाही. नेम बोर्ड असेल तुमच्या प्रत्येक प्लॉटला ऑलरेडी तिथं बघा तुम्हाला बोर्ड लावून देण्यात आलेले आहेत. बरेच जे प्लॉट विकले गेले त्याच्यात मोठे मोठे बोर्डसुद्धा इथे लावण्यात आलेले आहेत. आता हे झालं प्लॉटला तुम्हाला काय काय मिळणार आहेत. आता प्रोजेक्टचे जे ॲम्युनिटीज आहेत, प्रोजेक्ट फीचर जे आहेत त्याला आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. सो मंडळी ॲम्युनिटीज सांगायच्या झाल्या तर तुम्हाला इथं चिल्ड्रन प्ले एरिया जो आहे तो डेव्हलपरकडून बनवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर कॉमन गझिबो जे आहे ते सुद्धा इथे असणार आहे.
प्रोजेक्टचं भलं मोठं गेटसुद्धा बनवून तयार आहे. तिथे सिक्युरिटी केबिनसुद्धा आहे 24/7. सिक्युरिटी गार्ड पण जे आहे ते तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्याच्यानंतर हे असे बघा, हे जे प्लांटेशन आहेत ना, हे असं रोड साईडला करण्यात आलेलं आहे. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ह्याला प्रॉपर ड्रीप करण्यात आलेलं आहे. ह्याची काळजी घेण्यासाठी लोक बघा तिथे राहतात, म्हणजे जे गार्डनिंग वगैरे ते करतात. तर ते सुद्धा टीम जी आहे ती इथे तुम्हाला बघायला भेटेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त फार्म हाऊस प्रोजेक्ट आहे हा 11-11 गुंठ्याचे प्लॉट ह्यासाठी करण्यात आलेले आहेत की तुमचं सेपरेट सेल डीड आणि 7/12 व्हावा. इथे तुम्हाला जे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ते प्रॉपर बघायला भेटतील. तुम्ही तुमच्या कुठल्याही वकिलाला जरी दाखवलं तर तुम्हाला 100% क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी बघायला भेटेल. आणि एक गोष्ट आहे जी तुम्हाला ह्या प्लॉटसोबत कॉम्प्लिमेंटरी मिळते, ते म्हणजे तुम्ही तिथं बघू शकता बघा, हे सगळे जे तुम्हाला डोंगरच्या लाईनी आहेत ना, हे तर आहेत, हिल व्ह्यू वगैरे आहे. पण अशी जी बघा तिथून रेल्वे येते आत्ता, ही कोल्हापूरची लाईन आहे. पुणे कोल्हापूर लाईन जी आहे ती इथून चालली आणि ती बघा आता रेल्वे पण आलेली आहे. तर हा जो व्ह्यू आहे ना, हा तुम्हाला कायम बघायला भेटेल. आता ह्या उरळी कांचन भागातून 2 लाईन जातात. एक सोलापूर दौंडच्या साईडला एक लाईन जाते पुण्याकडून, आणि कोल्हापूर लाईन पण इथूनच जाते. तर हा जो व्ह्यू आहे ना, तो हा दिसायला खूप छान दिसतो. जर तुम्ही इथं फार्म हाऊस बनवला आणि तुम्ही स्वतः राहून जर तो रेंट आऊट जर केला तर तो लगेच जाईल. कारण निसर्ग जर तुम्ही बघितलं ना इथून, तर खूप सुंदर तुम्हाला हा परिसर जो आहे तो बघायला भेटेल. प्रॉपर गावामध्ये हा पूर्ण प्लॉट आहे. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे. स्वतः आपण इथले रेट समजून घेऊया. सो मंडळी, आता आपण रेट समजून घेऊया, पॅकेज कॉस्ट पण समजून घेऊ. त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट आहे की फार्म हाऊस प्लॉट तुम्ही जर कुठेही घेत असाल तर फार्म हाऊस प्लॉट घेण्यासाठी तुम्ही शेतकरी असणं खूप गरजेचं आहे. किंवा तुमचे वडील, तुमच्या घरात तुमचे आजोबा, किंवा घरामध्ये कोणी ना कोणी तुमच्या आधीच्या जनरेशनमध्ये फार्मर असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही फार्मर असाल तरच तुम्ही फार्म हाऊस प्लॉट घेऊ शकता. जर तुमच्याकडे फार्मर सर्टिफिकेट नसेल तर सध्याच्या क्षणाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप ऑथेंटिक आणि विश्वासाने फार्मर सर्टिफिकेट बनवून देणारी आपली एकमेव कंपनी आहे. आणि आत्तापर्यंत 2000पेक्षा जास्त लोकांना आपण फार्मर सर्टिफिकेट खूप विश्वासाने बनवून दिलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्यांना महाराष्ट्रात जमीन घेण्यासाठी सुद्धा आपण मदत केलेली आहे. म्हणजे तो जो फार्मर सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्रात आपण फिरवून सुद्धा त्यांना दिलेलं आहे इथल्या जमिनी घेताना. सो तुम्ही जर फार्मर सर्टिफिकेट बनवू इच्छित असाल तर नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला खूप कमीत पैशामध्ये फार्मर सर्टिफिकेट लवकरात लवकर बनवून देऊ. सो आत्ता इथला जर रेट सांगायचं झालं तर 4.5 लाख रुपये गुंठ्याच्या आसपास रेट ठेवण्यात आलेला आहे. कारण डेव्हलपरने खूप आधीच हा प्रोजेक्ट परचेस केली होती. त्या हिशोबाने त्यांनी इथले जे रेट आहेत डेव्हलपरने ठेवलेले आहेत. आणि सुंदर लोकेशनने आणि डेव्हलप झालेला हा प्लॉट आहे. गावाचे अनेक घरं तुम्हाला या प्लॉटच्या अवतीभोवती बघायला भेटतील. पाणी जे आहे ते मुबलक आहे आणि बाकी सर्व सुविधासुद्धा इथे करून देण्यात आलेले आहे. सो या प्रोजेक्टला जर साईड व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. प्लॉटवर येण्याच्या आधी तुम्हाला जर बिल्डरला भेटायचं असेल तर बिल्डरचं ऑफिस जे आहे ते बालेवाडीला आहे. तिथेसुद्धा तुम्ही पहिलं डेव्हलपरला भेटून सगळ्या गोष्टी चर्चा करून मग साईड व्हिजिटचा प्लॅन करू शकता. बाकी ज्यांनी इथे प्लॉट घेतले ती जी कम्युनिटी आहे, ती जी लोक आहेत ती पण खूप उच्च पदावरचे लोक आहेत. सो तुम्हाला जे शेजारी भेटणार, जे नेबर भेटणार आहेत ते सुद्धा या प्रोजेक्टमध्ये खूप चांगले लोक इथे भेटणार आहेत. सो सर्व अँगलनी परफेक्ट फार्म हाऊस प्रोजेक्ट आहे, जो पुणे सोलापूर रोडनी पण तुम्ही ह्या प्रोजेक्टला येऊ शकता किंवा सासवडच्या दिशेने पण या प्रोजेक्टला येऊ शकता. सो बघा, विचार करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला विचारू शकता. बाकी जर तुमचं 50 लाखाच्या आसपासचं बजेट नसेल, म्हणजे इथे आता पॅकेज कॉस्ट जी आहे ती 50 लाख रुपये जाते, तर 50 लाखाचं बजेट नसेल, 10-20 लाख रुपयाचं बजेट असेल तर एक सुंदर प्रोजेक्टचं 8 दिवसापूर्वी अनाऊन्समेंट झाले, ज्याचं लवकरच लॉन्चिंग होणार आहे. जिथे तुम्ही आगरवूडच्या फार्म हाऊसमध्ये 10 ते 20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून करोड रुपये कमवू शकता आगरवूडच्या प्लांटेशनच्या मार्फत. तुम्हाला तो कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल ना तर नक्की आम्हाला संपर्क करा. म्हणजे तुमचं बजेट जरी कमी असेल तरी आम्ही तुम्हाला खूप चांगला पर्याय सुचवू. प्लस तुमची डेड इन्व्हेस्टमेंट पण जे आहे ती होणार नाही आणि खूप चांगले रिटर्न तुम्हाला एकदम अशोर्ड मिळतील. तर तुम्हाला जर आगरवूडचा तो कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल फार्म हाऊस प्रोजेक्टमधला तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आत्ताच प्रोजेक्टचं लॉन्चिंग झाले, त्यामुळे प्री लॉन्चमध्ये अजूनही डेव्हलपरकडून खूप सारे बेनिफिट्स कस्टमरला देण्यात येतात. तर सर्व डिटेल आम्ही तुम्हाला निश्चित देऊ. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअरसुद्धा करा. आमच्या चॅनल पहिल्यांदा नसेल सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.